मी आता ज्या ठिकाणावरनं चालत आहे हा रस्ता कुठल्याही जंगलामधला नाही, हे शूटिंग कुठल्याही जंगलामधलं नाही, हे आहे एकेकाळी राज्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये देशपातळीवरचे पुरस्कार प्राप्त असलेल्या नगरपालिका क्षेत्रात एकेकाळी अशा खंडामध्ये क वर्ग नगरपालिकांमध्ये सगळ्यात श्रीमंत असलेल्या अशा देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गावठाणामध्ये माझ्या एका बाजूला देवळालीचं ग्रामदैवत श्री त्र्यंबकराज स्वामींचं मंदिर आहे आणि तेथपासून तर माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी आमची शाळा भरत आहे. असा हा मधला गणिबाई स्वामीलपासून जाणारा हा रस्ता या काट्यांमधून मुलांना पार करावा लागत आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकत आहे. आज रक्षाबंधन, भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचा सण आणि अशा सणाच्या दिवशी आमच्या या भगिनी असतील, आमच्या या मुली असतील, यांची रक्षा करणं माझ्यासह संपूर्ण देवळाली गावाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ शूट करताना कुणाच्या विरोधात आम्ही हा व्हिडिओ करत नाही आहे किंवा कुणाला नावं ठेवण्यासाठी किंवा कुणाची बदनामी करण्यासाठी करत नाही आहे, परंतु एक ज्वलंत प्रश्न गावाचा या ठिकाणी समोर यावा हा त्याच्यामागचा प्रामाणिक हेतू आमचा आहे. या ठिकाणी असलेल्या त्र्यंबकराज स्वामी महाराजाच्या मंदिरापासून ते थेट गणिबाई स्वामींच्यापर्यंत शाळेला जाणारा जो काही रस्ता आहे या ठिकाणी मुलींना या काट्यांमधून रस्ता पार करावा लागतो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखल असतो, त्याचबरोबर विच्चू काट्याचा सापाचा या ठिकाणी अत्यंत प्रादुर्भाव असतो. डुकरंही या ठिकाणी मुक्तपणे संचार करत असतात आणि अशा वेळेस जर मुलांना कोणाला काही इजा झाली, काही लागलं तर मात्र प्रश्न तयार होऊ शकतील. आणि त्याही पलीकडे जाऊन जर एखाद्या मुलीला एकटीला या ठिकाणावरनं कुणी जर गाठण्याचा प्रयत्न केला, काही अनुचित प्रकार जर घडू शकला तर मात्र आम्ही स्वतःला त्या ठिकाणी माफ करू शकणार नाही. आणि असं काही घडू नये म्हणून या निमित्ताने मी नगरपरिषदेला विनंती करतो की आपण ज्यावेळेस गावाचं अतिक्रमण हटवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस या ठिकाणीवरील नकाशावरती असलेले जे रस्ते आहेत ज्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे ते हटवणं सगळ्यात गरजेचं आहे. या ठिकाणी काट्यांमध्ये रस्ता नाही आहे, तो रस्ता काट्याकडून रस्ता करणं गरजेचं आहे. आणि या गोष्टींकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. आम्ही हे सर्व मुलींचं चित्रीकरण या ठिकाणी आज करत आहोत. त्र्यंबकराज स्वामी मंदिरापासून जे काही रस्ते शाळेपर्यंत जात असतील तो संपूर्ण भाग नकाशावरती जे रस्ते असतील त्याच्या अतिक्रमण आपण तातडीनं या ठिकाणी हटवले पाहिजे आणि ह्या रस्त्यांचे या काट्या काढून या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते तातडीने केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा आमच्या मुलींबरोबर भगिनींबरोबर अनुचित प्रकार घडणार नाही. या विनंतीसह मी आप्पासाहेब ढूस सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो. धन्यवाद.